पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज शंकरगिरी महाराज पवन सुत हनुमान सद्गुरु जोग महाराज सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सरोनिया पाहता पाहणे दुरी सरोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विठेवरी तीही उभी मूर्ती विठेवरी तो हा पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सरोनिया पाहता पाहणे दुरी सरोनिया परमपुरुष शौर्य पांडुरंगा मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदयदवदासं श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयूत मुख्यो श्रीरामदूतं शरणो प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुवर विमल जसु जोदायक फलचारी हे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसति हो लोक बुझागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति संगी कंचन वरण विराज सुवेश कानन कुंचित केसा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण केचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आवार करे संतांना वार 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 करे संतांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोडिया झाशी पळशी या गावामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेद्वारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबाराय जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय
यांच्या आशीर्वादाने भगवान भोलेनाथांच्या या पावन दरबारामध्ये श्री संत शंकरगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबाराय जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांच्या आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा हा महाशिवरात्री पर्वावर संपूर्ण भारतभर साजरा होणारा हा सोहळा आणि हाच सोहळा आज आपल्या गावामध्ये भव्य आणि दिव्य प्रमाणे मध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे आणि त्याच निमित्ताने उपस्थित संपूर्ण माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातून आलेले भाविक भक्तगण उपस्थित संत महंत तालमर्षी मृदंगाचार्य गायनाचार्य विनेकरी परिसरामधून आलेले सर्व भक्त मंडळी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कीर्तनाच्या सेवेचा योग आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने या ठिकाणी माझ्या समोर बसलेले आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण आमचे गणेश बाबा, श्री हरिभक्तपरायण आमचे एकनाथ महाराज, आमचे आदी करून सर्व संत महंत या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कीर्तनाच्या सेवेचा योग आणि ज्यांच्या प्रेमामुळे येण्याचा हा योग आलेला आहे ते म्हणजे आमचे आदरणीय परमस्नेही परममित्र भागवताचार्य श्री हरिभक्तपरायण प्रमोदजी महाराज रहाणे यांच्या प्रेमामुळे या ठिकाणी येण्याचा हा योग आणि त्याच निमित्ताने आज तुम्हा सर्व भाविकांचा मला घडून आलेला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग विठ्ठल भगवान भोलेनाथांच्या या पावन दरबारामध्ये कीर्तनाच्या सेवेचा योग आणि त्यांच्याच सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबाराय यांचा 3 चरणांचा सुंदर आणि गोड असा अभंग असून निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय करून देणारा अभंग आहे. विठ्ठल अर्थात अभंग ज्ञानोबारायांचा आहे. त्या ज्ञानोबारायांचा अभंग आहे ज्या ज्ञानोबारायांना आपण माऊली म्हणतोय की नुसतं वारकरी संप्रदाय नव्हे तर जागतिक विद्वानांनी सुद्धा ज्ञानोबारायांना माऊली ही पदवी दिलेली आहे. माऊली या शब्दाचा अर्थ काय? सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माऊली म्हणजे आई, बरोबर? आणि आई म्हणजेच माऊली. मला असं वाटतं आई ही पदवी त्याच बाईला शोभून दिसते की ज्या बाईच्या पोटी संतती जन्माला येत असते, बरोबर? नाहीतर एखाद्या स्त्रीचं वय वर्ष जरी 80 असेल पण तिला जर संतती नसेल तर तिला बाई म्हणता येईल पण आई मात्र म्हणता येणार नाही. पण ज्ञानोबारायांना मात्र या ठिकाणी माऊली म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. कारण काय? त्याचं कारण एकच आहे. ज्ञानोबारायांना सुद्धा 4 मुलं आहेत महाराज. पण कोणते ते पहिले ऐका. ज्ञानोबारायांचा पहिला मुलगा आहे साधक, ज्ञानोबारायांचा दुसरा मुलगा आहे ज्ञानी, ज्ञानोबारायांचा तिसरा मुलगा आहे योगी आणि ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा आहे अनाथ. हे ज्ञानोबारायांचे 4 मुलं आहे आणि म्हणून त्या ज्ञानोबारायांना माऊली असं म्हणतात. बरं काय, नवे नवे प्रमाणाने सुद्धा पटवून देईल. पहिला मुलगा आहे साधक. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माया बाप दरुशने हरे
ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. पहिला मुलगा आहे महाराज साधक, दुसरा मुलगा आहे ज्ञानी. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञाना बाई आई. दुसरा मुलगा ज्ञानी, तिसरा मुलगा योगी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. तिसरा मुलगा योगी. आणि ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा आहे तो म्हणजे अनाथ. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानोबाराय अनाथाची माया आहे. पण हा अनुभव प्रत्येक आळंदीमध्ये राहणाऱ्या साधकाला आहे महाराज. आळंदीमध्ये 18 पगड जातीचे विद्यार्थी आळंदीमध्ये विद्या ग्रहण करतात. पण ज्या वेळेला विद्या ग्रहण करतात त्यावेळेला त्या सर्व साधकांची व्यवस्था, दुपारची मधुकरीची व्यवस्था असते पण संध्याकाळची व्यवस्था नसते महाराज. पण 18 पगड जातीचे विद्यार्थी आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या भरोशावर त्या ठिकाणी राहतात, शिक्षण घेतात. पण अजून एकही दिवस असा निघाला नाही की ज्ञानोबारायांनी त्या साधकाला उपवाशी झोपू दिलं असेल असा माझ्या तरी आठवणीत एकही दिवस नाही. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या सर्व विद्यार्थ्यांना, त्या साधकांना सांभाळणारे जर कोण असेल तर ते माझे माऊली आहे महाराज. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबारांचे 4 मुलं आहे आणि म्हणून त्या ज्ञानोबारांना म्हणतात माऊली. बरं का, ज्ञानोबारांनी या 4 मुलाकरता श्रीमंती सुद्धा कमवून ठेवली. बरं का, प्रॉपर्टी स्वतःच्या मुलाकरता आहे की नाही. पहिला मुलगा आहे साधक. साधक मुलाकरता कमावून ठेवलेली प्रॉपर्टी म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. दुसरा मुलगा आहे ज्ञानी. ज्ञानी मुलाकरता कमावून ठेवलेली प्रॉपर्टी म्हणजे अमृतानुभव. तिसरा मुलगा आहे योगी. योगी मुलाकरता कमावून ठेवलेली श्रीमंती म्हणजे चांगदेव 65. आणि चौथा मुलगा आहे अनाथ.
अनाथ मुला करता कमावून ठेवलेली प्रॉपर्टी म्हणजे हरिपाठ. विठ्ठल चार मुला करता त्या ज्ञानोबारांनी कमावून ठेवलेली प्रॉपर्टी श्रीमंती, आणि म्हणून त्या ज्ञानोबारांना म्हणतात माऊली. बरं का? आणि त्या माऊलींचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा विचार केला तर निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन अर्थात परिचय या जगाला ज्ञानोबारांनी अभंगातून करून दिलेला आहे. ज्ञानोबारांच्या लक्षात आलं या जगामध्ये अनेक लोक आहेत आणि अनेक लोक अनेक देवी देवतांची उपासना आपल्या जीवनामध्ये करतात. करत नाही असा एकही नाही. प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या तरी देवतेची उपासना करतोच, पण प्रत्येकाचा उपास्य मात्र वेगवेगळा आहे. काही काही लोकांना विचारलं का हो तुम्ही कोणत्या देवाचे भक्त आहात? कोणी म्हणतात आम्ही खंडोबाचे भक्त आहोत, कोणी म्हणतात आम्ही म्हसोबाचे भक्त आहोत, कोणी म्हणतात आम्ही या देवाचे भक्त आहोत, कोणी म्हणतात आम्ही त्या देवाचे भक्त आहोत, कोणी म्हणतात आम्ही या देवीचे भक्त आहोत, कोणी म्हणतात आम्ही त्या देवीचे भक्त आहोत. आणि नाही कोणत्या देवीचा, निदान घरच्या देवीचा तरी एक ना एक भक्त आहेच. विठ्ठला विठ्ठला काय झालं, माझा एक मित्र भेटला, नवीन नवीन लग्न झालं होतं. त्याला सहज विचारलं का रे काय म्हणतो संसार? म्हटले महाराज एक नंबर संसार. माझ्या संसारासारखा संसार नाही, माझ्या बायकोसारखी जगात बायको नाही. महाराज माझ्या बायकोचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. सारखं सारखं बायकोचं वर्णन करायचं. त्याला म्हटलं का जगाच्या पाठीवर तुझं काय एकट्याचंच लग्न झालं का? आम्ही काय मुंजे आहे का? आमचं काय लग्नच झालं नाही का? आम्हाला काय बायकोच नाही का? म्हटलं महाराज तसं नाही हो. म्हटले महाराज माझ्या बायकोचं माझ्यावर जगापेक्षा वेगळं प्रेम आहे. अरे म्हटलं का तुलाच बायको आहे का? आम्हाला काय बायकोच नाही का? आमच्या बायकोचं काय आमच्यावर प्रेमच नाही का? महाराज तसं नाही हो. माझ्या बायकोचं माझ्यावर जगापेक्षा वेगळं प्रेम आहे. जगापेक्षा वेगळं म्हणजे नेमकं कसं? एखादं उदाहरण सांग. त्याने सांगितलं. म्हटलं महाराज फक्त एक उदाहरण? एक नाही 1000 उदाहरण दिलं, 1000. त्याला म्हटलं 1000 नको देऊ, एकच सांग. त्यांनी सांगितलं. म्हटलं महाराज खरं सांगू, माझ्या बायकोचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. म्हटलं कितकं प्रेम आहे? महाराज मी जर हिवाळ्याच्या दिवसात सकाळी भांडे घासायला उठलो तर ती मला थंड पाणी न देता गरम पाणी करून देते, इतकं प्रेम आहे. आता मला सांगा, इतक्या बेशरमपणाला जर हे प्रेम समजत असेल, स्वाभिमान समजत असेल, मला असं वाटतं इथून पुढे जगातले सगळे बेशरम संपले. विठ्ठला विठ्ठला घरच्या देवीचे सुद्धा भरपूर भक्त आहे महाराज, आहे की नाही? विनोदाचा भाग सोडा, प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या देवाचा तरी भक्त आहेच. उपास्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, पण ज्यांनी त्यांनी आपल्या जीवनामध्ये निवडलेलं जे उपास्य आहे हे मात्र प्रत्येकाचं योग्य असेलच हे मात्र सांगता येत नाही. बरं का? बऱ्याच वेळेला असं आपल्याला पाहायला भेटतं, ज्यावेळेला गणपतीचा सीझन असतो बरं का, त्यावेळेला गल्ली बोळातून गणपती बाप्पाचे भक्त एकत्रित येतात. एरवी वर्षभर त्यांना गणपती बाप्पाची आठवणही होत नाही. नवे नवे गणपती बाप्पा नावाची देवता या जगात आहे का नाही आहे याचं सुद्धा त्यांना भान नसतं. पण एकदा का ऑगस्ट महिना आला की गल्लीबोळातले भक्त एकत्रित येतात. मग 10 दिवस त्यांचा तो काही उत्सव, डीजे आणि असं मिरवणूक वगैरे सगळं असेच काही टेम्परवारी भक्त. गावामधला गणपती बसवला, विसर्जन झालं, मुंबईमध्ये फिरण्याकरता गेले. आणि फिरण्याकरता ज्या वेळेला गेले त्यावेळेला गणपती पाहण्याकरता गेले, समुद्रावर फिरण्याकरता गेले. समुद्रामध्ये एका नावेत बसले, नाव पाण्यात गेली. नाव पाण्यात गेल्याबरोबर थोडी हवेची झुळूक आली. त्या समुद्राच्या पाण्यावर एक लाट तयार झाली आणि लाट जशी तयार झाली तशी यांच्या नावेला धडकली. नाव लाटे ते लाट नावेला धडकल्यामुळे नाव थोडी कळावर झाली. त्या नाव्यामध्ये 4-5 मित्रमंडळी बसले होते. नेमकं त्याच्यातलं एक काठावर बसलं होतं, ते समुद्राच्या पाण्यात पडला. जसा समुद्राच्या पाण्यात पडला, पोहायला काही जमत नव्हतं, जोरजोरात बोंबलायला लागलं, वाचवा, धावा, मरतो, वाचवा. जोरजोरात बोंबलणं चालू आहे. पण एकही मित्र समुद्राचं पाणी पाहून त्याला वाचवण्याची हिंमत कोणातही होत नाही. ओरडणं चालू आहे.
कोणी त्याला वाचवायला तयार नाही. शेवटी एक मित्र म्हणतो, हे बघ एवढं मोठं पाणी आणि आम्ही तर काही तुला वाचू शकत नाही, पण एक सांगतो, आतापर्यंत ज्या गणपती बाप्पाची उपासना तू तुझ्या जीवनामध्ये केलेली आहे त्या गणपती बाप्पाची आराधना कर. आले तर आले संकटात तुला वाचवण्याकरता. त्यांनी विचार केला, बरोबर आहे, गेले 10 वर्ष झाले मी गावात गणपती बाप्पा बसवतो, गावात डीजे लावून मिरवणूक करतो, खरोखर मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. हो, आणि खरोखर मी गणपती बाप्पाची आराधना जर केली तर ते मला वाचवल्याशिवाय राहणार नाही. आणि याने खरोखर गणपती बाप्पाची प्रार्थना करायला सुरुवात केली. कुठं 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 समुद्राच्या पाण्यामध्ये. आता मरायच्या वेळचा प्रसंग, मरायच्या वेळचा प्रसंग आहे. मनापासून साधना चालू आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मनापासून गणपती बाप्पाची आराधना चालू आहे. आणि याची आराधना पाहून गणपती बाप्पा सुद्धा खरंच प्रगट झाले. कुठं? मागचे झोपलेले. कुठं? समुद्राच्या पाण्यात. समुद्राच्या पाण्यात याची जशी आराधना चालू आहे आणि याच्या आराधना पाहून गणपती बाप्पा सुद्धा खरंच प्रगट झाले. कुठं? समुद्राच्या काठावर, पाण्यात नाही, काठावर. काठावर प्रगट झाले. आणि गणपती बाप्पा जसे काठावर प्रगट झाले याने गणपती बाप्पाला पाहिलं आणि याला इतका आनंद झाला, महाराज चला आतापर्यंत ज्या गणपती बाप्पाची उपासना मी माझ्या जीवनामध्ये केली ते गणपती बाप्पा मला वाचवण्याकरता आले. आता निश्चित मला ते वाचवल्याशिवाय राहणार नाही. भरपूर आनंद झाला महाराज, भरपूर आनंद झाला बरं का. पण ऐका, गणपती बाप्पा समुद्राच्या काठावर प्रगट झाले खरं, पण गणपती बाप्पानं तिथं 2 हात वर केले आणि जोरजोरात डान्स सुरू झाला. कोणाचा? गणपती बाप्पाचा. जसा गणपती बाप्पाचा डान्स सुरू झाला याची तळपायाची मस्तकात गेली महाराज. आणि म्हणायला लागला, हो गणपती बाप्पा तुम्हाला काही कळतं का? नाही कळत. अहो भक्त पार पाण्यात बुडायला लागला, नाका तोंडात पाणी चाललं आणि तुम्ही खुशाल दोन्ही हात वर करून असता. गणपती बाप्पा म्हटले, हे बघ याच्यापेक्षा मी दुसरं तुझ्याकरता काहीच करू शकत नाही. म्हटले का? कारण तू माझ्याकरता याच्यापेक्षा दुसरं काहीच केलं नाही. म्हटले असं कसं बोलता? म्हटले ऐक, गेले 10 वर्ष झाले मी असाच येत होतो आणि असाच बुडत होतो. त्यावेळेला तू असाच दोन्ही हात वर करू नाचत होता. आता तू बुड आणि मी हात वर करू नाचतो. याला म्हणतात जशी भक्ती तशीच प्राप्ती. विठ्ठल आम्ही आमच्या जीवनामध्ये उपासना करतो, करत नाही असं नाही, पण आम्ही आमच्या जीवनामध्ये निवडलेले जे उपास्य आहे ते मात्र योग्य असेलच हे मात्र सांगता येत नाही. तेच काय महाराज, तसं तर आमचं उपास्य रोजच बदलतं बरं का. रोज उपास्य बदलतं आमचं. वार बदलला की आमचा देव बदलतो, आहे की नाही? वार बदलला की आमचं उपास्य बदलतं. वार बदलला की देव बदलतो. वार बदलला की, आहे की नाही? सोमवाराला की कोणाच्या मंदिरात जातो आपण? पटापट बोलत जा, वेळ कमी आपल्याकडं. सोमवाराला की सांगा ना, तुम्हीच सांगा ना, तुमच्यात तोंडून कबूल करून घेतो मी. सोमवाराला की कोणाच्या मंदिरामध्ये? भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये. सोमवार गेला आणि मंगळवार उगवला की बदललं उपास्य. निघाले भक्त कुठं? अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागोनी. मोह महिषासुर मर्दाना लागोनी.
वार बदलला की आमचं उपास्य बदलतं महाराज. वार बदलला की आमची उपासना बदलते. मंगळवार आला की देवीच्या मंदिरात, मंगळवार गेला आणि बुधवार उगवला की एक गाव आम्ही विठोबाचे नाम, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. बुधवार गेला आणि गुरुवार उगवला की पुन्हा उपास्य बदललं. निघाले भक्त कुठं? सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. गजानन महाराज की अशीच आहे ना भक्ती आपली. वार बदलला की आमचं उपास्य बदलतं महाराज. गुरुवार आला की गजानन बाबाच्या मंदिरामध्ये, आणि गुरुवार गेला आणि शुक्रवार उगवला की कुठं? मै तो आरती उतारू रे संतोषी माय ऐक रे, संतोषी माता. शुक्रवार आला की संतोषी माता, आणि शुक्रवार गेला हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो नारी पुकार सुख विनती सुख विनती की हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये महाराज. वार बदलला की आमचं उपास्य बदलतं. अशी आमची भक्ती आहे. वार बदलला की आमचं उपास्य बदलतं, वार बदलला की आमची उपासना बदलते. शनिवार आला की हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये, आणि शनिवार गेला रविवार उगवला की निघाले भक्त कुठं? आवागा सोमागा प्रेम नगरावारी सावध होडी भजनी लागा, सावध होडी भजनी लागा, सावध होडी भजनी लागा, सावध होडी भजनी लागा. देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होडी भजनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. वार बदलला की आमचं उपास्य बदलते महाराज. मल्हार वारी मोतियाने दहावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. वार बदलला की आमचं उपास्य बदलतं, वार बदलला की आमची उपासना बदलते महाराज.
मला इथे बसलेल्या प्रत्येकाला माझा एक प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर परवानी द्यायचं. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं भक्ती केली अशा प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, मला सांगा आजपर्यंत तरी तुमचं उपास्य तुम्हाला तुमच्या जीवनात प्राप्त झालं का? तुमच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली का? त्या परमानंदाची प्राप्ती आजपर्यंत तरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये झाली का? प्रत्येकाचं उत्तर एकच आहे महाराज, नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज आजपर्यंत आम्ही अनेक देवी देवतांची उपासना आमच्या जीवनामध्ये केली, परंतु आजपर्यंत ही आमचं उपास्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही. जिकडे गेलो तिकडे आमची फसवणूकच झाली महाराज. या देवाला जा त्या देवाला जा, जिकडं गेलो तिकडं आमची फसवणूकच झाली बरं का. आणि असेच काही साधक ज्ञानोबारायांकडे गेले आणि ज्ञानोबारायांना सांगितलं, माऊली आमच्या जीवनातलं उपास्य चुकलं, आम्हाला योग्य उपास्याकडे यायचं आहे, पण योग्य उपास्य नेमकं कोणतं आहे त्याचं ज्ञान आम्हाला नाही, त्याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा. आम्हाला सुद्धा योग्य उपास्याकडे यायचं आहे, पण योग्य उपास्य नेमकं कोणतं याचं ज्ञान मात्र आम्हाला नाही. जिकडे जिकडे ज्या ज्या देवाला गेलो, या देवाला जा त्या देवाला जा, या देवाची भक्ती कर त्या देवाची भक्ती कर, या देवीची भक्ती कर त्या देवीची भक्ती कर, पण शेवटी एवढी भक्ती करून आमच्या पदरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीही पडलं नाही. माऊली आम्हाला योग्य उपास्याकडे यायचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, बघा जशी आज तुमची अवस्था झाली आहे ना, माझी सुद्धा तीच अवस्था झाली होती. पण मी ज्या वेळेला बुडत्या स्थितीमध्ये असताना त्यावेळेला जर पुंडलिकरायांनी मला हात दिला नसता तर मी सुद्धा बुडलोच असतो. पण मी बुडत्या स्थितीमध्ये असताना पुंडलिकरायांनी मला हात दिला, त्या बुडत्या स्थितीतून मला वर काढलं, मला राऊळात घेऊन गेले, माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि जिकडं तिकडं त्या परमात्म्याची प्राप्ती पुंडलिकरायांनी मला माझ्या जीवनामध्ये करून दिली. साधकांनी सांगितलं, माऊली आमचं सुद्धा उपास्य चुकलेलं आहे, आम्हाला सुद्धा योग्य उपास्याकडे यायचं आहे, पण योग्य उपास्य नेमकं कोणतं त्याचंच ज्ञान आम्हाला नाही, त्याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा. ज्ञानोबाराय म्हणतात, बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या देवतेची उपासना करायची आहे याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही अमुक देवाची पूजा करा की तुम्ही तमुक देवाची पूजा करा, तुम्ही या देवाची पूजा करा की त्या देवाची पूजा करा, तुम्ही अमक्या देवाची पूजा करा तमक्या, मी तुम्हाला सांगायच्या भानगडीत पडणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या देवतेची उपासना करायची आहे याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. हा, पण मी कोणत्या देवाचा उपासक आहे हे सांगितल्याशिवाय राहणार नाही बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात, माझं जे उपास्य आहे, मी ज्या देवतेचा उपासक आहे तीही उभी मूर्ती विठेवरी. पंढरपूरला विठेवर जी मूर्ती उभी आहे ते माझं उपास्य आहे आणि मी त्यांचा उपासक आहे. ज्ञानोबारायांचे असे भरपूर अभंग आहे महाराज. माझा जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुराने लमुडी, जीवीची आवडी, पंढरपुराने लमुडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुराने लमुडी, जीवीची आवडी, पंढरपुराने लमुडी, मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले.
माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी पंढरपुरारी न गुढे पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबा म्हणतात पंढरपूरला विठेवर जी मूर्ती उभी आहे ते माझं उपास्य आहे आणि मी त्यांचा उपासक आहे. नवे नवे तुकोबारांना काही लोकांनी विचारलं, का हो तुकोबाराय तुम्ही कोणत्या देवतेचे उपासक आहात? तुकोबारांनी एका शब्द सांगितलं, तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यान ते आमुचे कुलदैवत, आमुचे कुलदैवत पांडुरंग, आमुचे दैवत पांडुरंग, आमुचे दैवत पांडुरंग. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यान, म्हणे सनकाधिक ध्यान, कुलदैवत पांडुरंग, आमचे कुलदैवत पांडुरंग. तो या देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यान ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. पंढरपूरला विठेवर जी मूर्ती उभी आहे ते आमचं उपास्य आहे, आम्ही त्यांचे उपासक आहोत. साधकांनी सांगितलं, माऊली आलं लक्षात, पंढरपूरला विटेवर जी मूर्ती उभी आहे ते तुमचं उपास्य आहे, तुम्ही त्यांचे उपासक आहात. पण माऊली त्या देवाचा आम्हाला परिचय द्या ना. त्या देवाचा नामचा परिचय नाही, आम्ही ओळखत नाही त्याला. त्या देवाचा आम्हाला परिचय द्या ना, नाहीतर मग असं व्हायला नको. कसं? एक उदाहरण सांगत असतो. उन्हाळ्याचे दिवस होते. एक मुलगी छोटीशी 3 वर्षाची मुलगी रस्त्याने जात आहे. सोबत तिची 80 वर्षाची आजी आहे. दोघीही रस्त्याने जात आहे. दोघींच्या पायामध्ये चप्पल नाही. दुपारचे 12 वाजलेले आहे. रस्ता उन्हाने तापलेला आहे आणि त्यावेळेला दोघी रस्त्याने जात असताना मुलीच्या पायाला चटके लागायला लागले. त्यावेळेला ती मुलगी काय करते, एक पाय वर घेते, एक पाय खाली घेते, एक पाय वर घेते, एक पाय खाली घेते. म्हातारीचं लक्ष गेलं की हिच्या पायाला वेदना होत आहे, पायाला चटके बसतात, पण उचलून घेण्या इतकी ताकद म्हातारीच्या अंगात नाही. करायचं काय? आणि नेमकं समोरून येताना एक घोडेवाला म्हातारीने पाहिला आणि घोडेवाला पाहिल्याबरोबर म्हातारी त्या घोडेवाल्याच्या जवळ गेली आणि घोडेवाल्याला म्हणते, घोडेवाले दादा, ही माझी 3 वर्षाची नात आहे, उन्हाचे चटके हिच्या पायाला लागत आहे, तुम्ही जर हिला तुमच्या घोड्यावर बसून घेतलं ना, हिला होणारा त्रास वाचेल, माझी विनंती आहे. आता घोडेवाला दयाळू होता. तिने त्या छोट्याशा मुलीला उचललं, आपल्या घोड्यावर बसवलं आणि घोडा लांब निघून गेला. इतका लांब गेला की गावाच्या पार बाहेर निघून गेला. आणि ज्या वेळेला घोडा नजरेच्या आड गेला त्यावेळेला म्हातारी विचार करते, आपण आपल्या 3 वर्षाच्या नातीला घोडेवाल्याच्या घोड्यावर बसून दिलं खरं, पण घोडेवाला कुठला कोण, आला कुठून, गेला कुठं, आणि आपल्या 3 वर्षाच्या नातीला याने नेलं कुठं? आता घोडाही सापडत नाही, नातही सापडत नाही. मग मात्र म्हातारी घाबरली
आणि मग म्हातारीची शोधाशोध सुरू झाली. जो भेटेल त्याला विचारते, का हो घोडेवाला पाहिला का, का हो आमची 3 वर्षाची नात पाहिली का, का हो घोडेवाला पाहिलं का. घामाघूम झाली, काही केलं नात सापडत नाही. लोकांनी विचारलं, म्हातारे असं का विचारते. सांगितलं, अहो एका घोडेवाल्याच्या घोड्यावर माझ्या नातीला बसून दिलं, पण घोडेवाला कुठला होता, काय होता मला काहीच माहीत नाही, मी त्याला काहीच विचारलं नाही. आता घोडेवालाही सापडत नाही आणि माझी नातही सापडत नाही. घामाघूम झाली महाराज, पण नात काही केल्या म्हातारीला सापडत नाही. जशी त्या म्हातारीची अवस्था झाली ना, ती अवस्था आपली होऊ नये. कारण ही देहरूपी नात ज्याच्या चरणावर समर्पित करायची आहे, तो कुठला कोण, परिचय नको का, का कोणाच्याही चरणावर नेऊन समर्पित करायची, परिचय हवा. आणि म्हणून साधकांनी ज्ञानोबारांना विचारलं, माऊली पंढरपूरला विटेवर जी मूर्ती उभी आहे ते तुमचं उपास्य आहे, तुम्ही त्यांचे उपासक आहात, पण त्या देवाचा आम्हाला परिचय नाही ना, त्या देवाचा आम्हाला परिचय द्या ना. तर त्याच देवाचा परिचय ज्ञानोबा त्या साधकांना करून देतात. ते अभंगाच्या प्रथम चरण. सत्य ज्ञान गगनाती सत्य ज्ञान गगनाती सत्य ज्ञान श्रीहरी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. ज्ञानोबारांनी साधकांना परिचय करून दिला त्या परमात्म्याचा. बरं का, आपण कोणत्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचा परिचय दिला महाराज. तो भगवान परमात्मा कसा आहे, सत्य आहे. सत्य कशाला म्हटलं जातं, ज्याचा कधीही बाध होत नाही त्याला सत्य असं म्हटलं जातं. गीतेमध्ये भगवान परमात्मा असं म्हणतात, अग्नीनेही जाळल्या जाऊ शकत नाही असं जे तत्व आहे, जे आत्मतत्व आहे ते माझं स्वरूप आहे, त्याला म्हटलं जातं सत्य. तो भगवान परमात्मा कसा आहे, सत्य आहे. आपण भागवत कथा श्रवण करता, भागवत कथेच्या सुरुवातीला श्लोक आलेला आहे, त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. तो भगवान परमात्मा कसा आहे, हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या भगवंताचं वर्णन आहे महाराज. तो भगवान परमात्मा कसा आहे? सदस्वरूप, चिदस्वरूप आणि आनंद स्वरूप. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या विश्वाच्या उत्पत्तीचा मूळ हेतू तो परमात्मा आहे. हे संपूर्ण विश्व त्या परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. तापत्रय विनाशाय, तिन्ही तापाचा नाश करणारा तो परमात्मा आहे. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप, तिन्ही तापाचा नाश करणारा तो परमात्मा आहे. पण त्याचा मात्र नाश नाही, त्याला मात्र नाश नाही. त्याला म्हटलं जातं सत्य. विठ्ठल जास्त खोल न जाता सरळ सरळ सांगतो, तो भगवान परमात्मा कसा आहे? सत्य आहे. सत्य ज्ञानानंत, ज्ञानाच्या दृष्टीने तो परमात्मा अनंत आहे. रूपाच्या दृष्टीने ही तो परमात्मा अनंतच आहे. आणि अवताराच्या दृष्टीने देखील तो परमात्मा अनंतच आहे. अवताराच्या राशी ओहा ओहा विठ्ठल अवताराच्या दृष्टिकोनातून देखील तो परमात्मा अनंतच आहे. हरी अनंत हरी कथानंता सुनाई बहु विधि सब संतारा. हरी अनंत, हरी कथा अनंत. बरं, अवताराच्या दृष्टीने देखील तो परमात्मा अनंतच आहे. सत्य ज्ञानानंत, गगनाचे प्रावरण, या संपूर्ण जगाला आवरण पांघरून जर कोणाचं असेल तर त्या परमात्म्याचं आहे. बरं का, हे जग छोटंसं आहे आणि या छोट्याशा असणाऱ्या जगाला पांघरून आवरण जर कोणाचं असेल तर त्या परमात्म्याचं आहे. बरं का, हा जो विना असतो ना, विण्याची जी खोळ असते त्याला काय म्हणतात? गवसणी म्हणतात ना. गवसणी ही विण्यापेक्षा मोठी असली पाहिजे, तच विना गवसणीत बसेल. बरोबर, अंगापेक्षा शर्ट मोठा असला पाहिजे तरच अंग शर्टात बसेल, का शर्ट अंगात बसेल? कसंही म्हणा सारखंच आहे. पायापेक्षा चप्पल मोठी असली पाहिजे तरच पाय चप्पलेमध्ये बसेल. तसं जग छोटंसंच आहे, पण या छोट्याशा जगाला आवरण पांघरून जर कोणाचं असेल तर त्या परमात्म्याचं आहे. गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही वर्ण नाही गुण जेथे. वर्णाचे 3 प्रकार पडतात. एक आहे साधं वरण, अलग लक्षात. वर्णाचे प्रकार, एक साधं वरण, एक फोडणीचं वरण, आणि एक अजून कोणतं आहे? आंबट गोळ कळवलेलं वरण म्हणतात. विठ्ठला विठ्ठल. हे वर्ण या ठिकाणी घ्यायचे नाही. एक वर्ण म्हणजे रंग आणि दुसरा वर्ण म्हणजे जात. यापैकी तो कुठल्याही वर्णाचा नाही. नाही तो क्षत्रिय, नाही तो वैश्य, नाही तो क्षुद्र, नाही रूप वर्ण
गुण जेथे असा तो भगवान परमात्मा आहे. नवे नवे त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना खऱ्या अर्थाने ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे. एक वाक्य बोलून जाईल. ज्ञानोबरांनी केलेलं हे वर्णन एखाद्या हिंदू नास्तिकाला पटणार नाही, पण मुस्लिम समाजाच्या प्रत्येक माणसाला ज्ञानोबरांनी केलेलं वर्णन पटल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण हिंदू आहोत, आहे की नाही? आपण मूर्तीपूजक आहोत. आपण मूर्तीमध्ये त्या देवाला पाहतो, मूर्तीमध्ये त्या परमात्म्याला पाहतो. पण मुस्लिम वर्गाचा जर विचार केला, नाही कुठली मूर्ती, नाही कुठली प्रतिमा. ज्या वेळेला उपासना करतात, हात कुठं असतात? प्रार्थना करताना वरच असतात. कारण त्यांचा बोध आहे प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये त्यांचा परमात्मा व्यापक रूपाने भरलेला आहे. अर्थात निर्गुणाची भक्ती करणारे ते लोक आहेत. आपण मूर्तीपूजक आहोत, आपण मूर्तीची पूजा करतो बरं का. मुस्लिम समाजाचा प्रत्येक वर्ग जो आहे त्या प्रत्येक वर्गाला ज्ञानोबारांचं वर्णन पटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तर कबीर महाराजांनी सुद्धा त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना कसं वर्णन केलं? हो रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण एक तुझ रघुराया. निराकार निर्गुण एक तुझ रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 कबीर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण एक तुची रघुराया. आणि ज्ञानोबराने सुद्धा त्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे बरं का. परंतु अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये एक वर्ग असा आहे महाराज, हो, त्याला देवाचं अस्तित्वच मान्य नाही, तर ज्ञानोबरांनी केलेलं वर्णन त्याला काय पटणार आहे? विठ्ठल. एक वर्ग समाजामध्ये असा आहे की तो देवच मान्य करतात आहे. या जगात देवच नाही असला तर आम्हाला दिसला असता. आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी ते मानणं म्हणजे बावळटपणाचे लक्षण आहे, मूर्खपणाचे लक्षण आहे, अज्ञानपणाचे लक्षण आहे असं बोलतात. तो देव असता तर आम्हाला दिसला असता. कुठं? झाशी पडशीच्या सप्त्यात पंगत झोडताना, नाहीतर गावातल्या एखाद्या पानटपरीवर, आहे की नाही? ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. महाराज, जगामध्ये अशा पुष्कळ वस्तू आहे की स्वरूपाने त्याचं ज्ञान होत नाही, पण त्याच्या कार्यावरून त्याचं अनुमान काढावं लागतं. शास्त्रकार बोलतात, जगदाम यदिनो करता कुलालेन विना गटाहा चित्रकारं विना चित्रसत एव भवेत कदाहा. चित्रकाराशिवाय चित्र निर्माण होण्याची व्यवस्था नाही बरं का. आठवलं उदाहरण म्हणून सांगतो. काय झालं, एक बाप असाच नास्तिक होता बरं का, वकील होता. पोरगाने ते देवाचं सर्व देवाबद्दल सगळी माहिती सप्त्यामध्ये ऐकली आणि घरी आल्याबरोबर रोज देवाच्या नावाचा गंध लावायचा. बापाने ऐकलं, बाप एक नंबरचा नास्तिक. बापाने सांगितलं, का रे हे कपाळावर काय लावलं? म्हटलं गंध लावलं. कुणाचं लावलं? म्हटले देवाचं लावलं. मूर्खा, देवबेव काही नसतो जगात. म्हटलं बाबा तुम्ही देव नाही असं म्हणता, मग हे जे चित्रविचित्र जग या ठिकाणी दिसतंय हे कसं काय तयार झालं? अरे म्हटलं मग याच्याकरता देव कशाला पाहिजे? हे तर सगळं निसर्गतः तयार होतं, त्याच्याकरता देवबेव काही लागत नाही. म्हणून म्हटले कपाळावरचं गंध. पोरगा लहान, बाप वकिलाच्या समोर कोणाची चालणार आहे महाराज? शेवटी नाही झालं, पोराने ते गंध मोडून टाकलं. बाप वडील ऑफिसमध्ये निघून गेले. हा पोरगा फार सुंदर चित्रकार होता. याने काय केलं, वडील ऑफिसमधून यायच्या अगोदर एक कागद घेतला, पेन घेतला आणि सुंदर असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चित्र काढलं. लड्डू गोपाल काढला, लड्डू गोपाल. आणि नेमकं वडील यायच्या अगोदर भिंतीवर चिटकून दिलं. दरवाजा लावून घेतला आणि बाजूला जाऊन बसला. संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला वडील घरी आल्याबरोबर दरवाजा उघडला. पाहतात तर काय सुंदर असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चित्र समोर लावलेलं आहे. विचारलं, म्हटले वा काय सुंदर चित्र काढलं. आवडलं चित्र. पण माणसाचा स्वभाव आहे, एखादी वस्तू आवडली की त्याच्या कर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. कोणी काढलं असेल, किती सुंदर चित्र आहे, वाह क्या बात आहे,
आणि त्या चित्राकडे गेला आणि लगेच आपल्या मुलाला आवाज दिला, ए बाळा इकडे. काय म्हणता बाबा, चित्र कोणी काढलं? म्हटले मला नाही माहित. पत्नीला आवाज दिला, ये इकडे. म्हटले काय, चित्र कोणी काढलं? म्हटले मला नाही माहिती. आता म्हटलं बाप संतापला. तो म्हटला, मूर्खा चित्र तू काढलं नाही, चित्र तिने काढलं नाही, मग चित्र काय निसर्गता तयार झालं का? पोरगा म्हटला, बाबा मी सांगतो चित्र कसं तयार झालं. आता हा वकिलाचाच पोरगा लगेच यांनी पॉइंट पकडला. बाबा मी सांगतो चित्र कसं तयार झालं, निसर्गता तयार झालं नाही, मी सांगतो कसं तयार झालं. निसर्गता एक कागद इथं आला, निसर्गता कंपास पेटी इथे आली, निसर्गता कंपास पेटी उघडली, निसर्गता त्याच्यातून एक पेन्सिल निघाली, निसर्गता त्या पेन्सिलने हे सर्व चित्र काढलं आणि निसर्गता रंगकांड्यांनी त्याच्यामध्ये रंग भरले आणि निसर्गता बाबा हे सगळंच्या सगळं चित्र या ठिकाणी तयार झालं. बापाने मान्य केलं असेल? बोला ना, मागचे झोपलेले मान्य केलं असेल? बाप वकील आहे. बाप म्हटला, मूर्खा चित्र कुठं निसर्गता तयार होत असतं का रे? हा म्हटला, मूर्खाचे बाप. कोण? महामूर्खच ना, मूर्खाचे बाप महामूर्ख. बाबा 4x4चं चित्र जर निसर्गता तयार होऊ शकत नाही, मग हे जे चित्र विचित्र जग दिसतंय हे का तसं तयार झालं असतं का? अहो याचा कोणीतरी करता आहे, मग कोणी त्याला देव म्हणतं, कोणी त्याला अल्लाह म्हणतं, कोणी त्याला येशू ख्रिस्त म्हणतं, कोणी त्याला गौतम बुद्ध म्हणतं. ज्याला जे म्हणायचं ते म्हणतं, पण जगताचा करता हा मानलाच पाहिजे बरं का. पण एक वर्ग समाजामध्ये असा आहे महाराज की त्या देवाचं अस्तित्वच मानण्याकरता तयार नाही. नवे नवे आमच्या तरुणांचे डोके तर इतके खराब करणं लावले यांनी. आमचा देशातील तरुण देव देश आणि धर्म यापासून कसा लांब जाईल याच्या प्रयत्नामध्ये ती मंडळी आहेत महाराज. त्यांचं नाव घेणार नाही, कारण त्यांचं नाव एवढ्या पवित्र गादीवर घेणं म्हणजे त्यांच्या नावाला मोठेपण देणं आहे. विठ्ठल विठ्ठल. पण तरुणांना एक सांगू इच्छितो, असे किती जरी लोक आले, देव देश धर्म यापासून जरी आम्हाला परावृत्त करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला, तरी आम्ही ज्ञानोबरांचे पाईक आहोत, आम्ही तुकोबरांचे पाईक आहोत. नवे नवे त्या छत्रपतींना आमच्या जीवनामध्ये आदर्श मानणारे आम्ही आहोत. आम्ही कधीही यापासून लांब जाता कामा नये, एवढं लक्षात घेतलं पाहिजे आज आमच्या तरुणांनी बरं का. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो ना, या राजाने या धर्माकरता देव देश धर्म टिकावा याकरता आपल्या जीवनामध्ये किती प्रयत्न केले महाराज. हा राजा सतत या स्वराज्याकरता, या मातीकरता, या धर्माकरता धडपडत राहिला. अरे स्वतःच्या परिवाराची सुद्धा चिंता कधीच्या काळामध्ये केली नाही. त्या आज राजांचा आदर्श आज प्रत्येक तरुणांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे महाराज. नुसतं दाळ्या वाढवणं, मिशा वाढवणं आणि हातावर छत्रपती लिहिणं याला छत्रपती जगणं म्हणत नाही. अरे ज्या पद्धतीनं छत्रपती जगले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणं याला छत्रपती जगणं असं म्हटलं जातं. विठ्ठल. आदर्श ठेवायचा झाला तर त्या राजांच्या डोळ्यासमोर ठेवा महाराज. हा राजा 50 वर्ष जगला, पण जगत असताना कसा जगला ऐका. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता आग्र्याला जाणारा आणि 35 वर्ष रणांगणामध्ये राहून हातात तलवार घेऊन या मातीकरता, या देशाकरता, या धर्माकरता लढणारा एकमेव शूरवीर आणि राजा जर कोण असेल तर ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगळावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगळावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच
धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर अरे रयतेसाठी वार झेलले आपल्या निधनासाठी आपल्या निधनासाठी आपल्या निधनासाठी प्राण लढले मावळे बरोबरच्या राजावर प्राण लढले मावळे बरोबरच्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर वा माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हा राजा सतत या स्वराज्याकरता या धर्माकरता पळत राहिला स्वतःच्या परिवाराची सुद्धा चिंता कधीच्या काळात केली नाही महाराज नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानं होत नाही त्या छत्रपतींच्या प्रत्येक शब्दामध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे किती मोठा अर्थ आहे महाराज छ म्हणजे 36 हत्तींचं बळ अंगात असणारा त्र म्हणजे तस्त्र मोगलांना करणारा प म्हणजे परत माघारी न फिरणारा ती म्हणजे तिन्ही लोकात जाणणारा शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिज्य तेज जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा तेच छत्रपती शिवाजी महाराज किती मोठा अर्थ आहे शिवाजी महाराजांच्या नावामध्ये महाराज तो अर्थ लक्षात घेतला पाहिजे आजच्या तरुणांनी बरं का एक वाक्य मी नेहमी सांगत असतो जिजामातेने आपली कूस या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केली आहे जिजामातेने आपली कूस या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केलेली आहे आणि तिची कूस त्या दिवशी उजळली ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि खरं त्या दिवशी या मातीचं भाग्य उदयाला आलं धन्य धन्य जिजाऊ शूर वाटताळ घरी धन्य धन्य जिजाऊ शूर धन्य धन्य जिजाऊ शूर पराक्रमी थोर केले जर्जर बाजूनी पाणी दृष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंग अरे घडवलं कोणी असेल अरे ज्ञानाचा अमृत जर कोणी पाजलं असेल माझ्या जिजाऊंनी पाजलं महाराज अरे जिजामाता छत्रपतींना शिकवायचे प्रभू रामचंद्र सामान मारायचे हनुमंतरायची गदा चालवायचे भीम असा गदा चालवायचा हे सर्वच्या सर्व शिक्षण छत्रपतींना जिजाऊंनी दिलं आणि म्हणून छत्रपती घडले आणि हा राजा सुद्धा सतत या स्वराज्या करता अरे या माती करता या धर्मा करता धडपडत राहिला अरे स्वतःच्या परिवाराची चिंता कधीही केली नाही हा धर्म टिकावा या करता हा राजा सतत पळत राहिला प्रसंग आठवा ज्या वेळेला छत्रपतींच्या पत्नी काशीबाई मृत्यूशयीवर पडलेल्या आहे त्यावेळेला जिजामाता त्यांना प्रश्न विचारतात काशीबाई सांगा सांगा मरायच्या अगोदर शेवटची इच्छा तुमची काय आहे आणि त्यावेळेला काशीबाई सांगतात आई साहेब मरायच्या अगोदर शेवटची इच्छा माझी फक्त एकच आहे
मरायच्या अगोदर फक्त एक वेळेस माझ्या राजांचे पाय माझ्या नजरेस पडावे का याच्या अगोदर ते पाय कधी नजरेस पडले होते? अरे ज्या वेळेला छत्रपतींचं आणि काशीबाईंचं लग्न लागलं होतं त्यावेळेला हे पाय नजरेस पडले होते. हा राजा सतत या स्वराज्या करता, या माती करता, या धर्मा करता धडपडत राहिला. अरे स्वतःच्या परिवाराची सुद्धा चिंता कधीच्या काळामध्ये केली नाही महाराज. अरे प्रसंग आठवा, कितीतरी उदाहरण आहे महाराज छत्रपतींच्या जीवनातले. ज्या वेळेला छत्रपती पन्हाळ्यावर आहे त्यावेळेला आजूबाजूचे काही खेडी गाव आहेत त्यामध्ये काही तरुण मंडळी आहे. तरुण मंडळी विचार करतात हा राजा जर सतत या स्वराज्या करता धावपळ करत असेल आपण सुद्धा या मातीचं काहीतरी देणं लागतो, आपण या राजाला सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून ती सगळीच्या सगळी मुलं राजांना भेटण्याकरता पन्हाळ्यावर जातात. त्यामध्ये एक मुलगा असा आहे दिसायचा हुबेहूब राजांसारखा, चालायचा सुद्धा राजांसारखा, मिशी सुद्धा राजांसारखी, दाढी सुद्धा राजांसारखी, दाढीचा कटही राजांसारखाच, डोक्यात फक्त एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबासारखं. त्याचं नाव आहे महाराज शिवा काशीद. आणि शिवा काशीद सुद्धा राज्यांच्या त्या राज्यामध्ये सामील झाला. आणि अवघ्या काही दिवसानंतर त्या पन्हाळ्याला वेढा पडला. आणि ज्या वेळेला त्या वेढ्यामध्ये सिद्धीने टाकलेला तो वेढा आहे आणि राजे त्या वेढ्यामध्ये अडकले त्यावेळेला राजांना सर्वात पहिल्यांदा आठवण जर कोणाची झाली असेल तर ते म्हणजे आपला हुबेहूब आपल्यासारखा दिसणारा जो शिवा काशीद आहे त्याची आठवण झाली. राजांना बोलावणं पाठवलं. शिवाकडं निरोप आलेला आहे. त्यावेळेला शिवाला इतका आनंद झाला. आनंदाच्या भरात राजांकडे धावत धावत गेला. राजांना झुकून मुजरा मारला आणि राजांना म्हणतो राजे आपण मला बोलावलं? हो शिवा मीच तुला बोलावलं. राजे काय आज्ञा आहे? आणि त्यावेळेला राजे म्हणतात शिवा आम्ही असं ऐकू नये की तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस पण आज प्रत्यक्षात बघायचं आहे. प्रत्यक्षात बघायचा असा शब्द जसा राजांच्या तोंडातून निघाला शिवा धावत धावत एका खोलीत गेला. राजांचा वेश अंगावर चढवला, कमरेला तलवार खोचली, डोक्यावर मुकुट टाकला, राजाच्या समोर येऊन उभा राहिला, मिशीवर ताव मारला आणि राजांना म्हणतो राजे कसा दिसतो मी? राजे त्याच्याकडे पाहतात आणि एकदम राजांना आश्चर्याचा धक्का बसतो. अरे स्वतःला आरशात पाहल्यासारखं राजांना वाटतं. राजे म्हणतात अरे शिवा आजपर्यंत आम्ही फक्त ऐकून होतो की तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस, आज प्रत्यक्षात बघितलं. अरे स्वतःला आरशात बघितल्याचा भास आम्हाला होतोय. शिवा म्हणतो राजे याचा अर्थ आता तो सिद्धी सुद्धा मला ओळखायचा नाही असंच ना? राजांना तर आश्चर्याचा धक्का बसला. राजे म्हणतात तुला कसं काय कळलं? आमचा वेश घेऊन आम्ही तुला सिद्धीकडे पाठवणार हे तुला कसं कळलं? आणि त्यावेळेला तो शिवा म्हणतो राजे अहो राजे एवढे दिवस झाले राजे तुमच्या संगतीनं राहतो. राजे तुमच्या काळजाचे टोके काय सांगतात हे सुद्धा आम्हाला कळतंय. राजे राजे द्या मला विडा. राजे मी जातो त्या सिद्धीला भेटण्याकरता. राजे तुम्ही काळजीच करू नका फक्त मला विडा द्या. त्यावेळेला राजे खाल दिशे आपल्या जागेवर उभे राहतात आणि कळकळून मिठी त्या शिवा काशीदला मारतात. आणि त्यावेळेला मात्र राजांच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब त्या शिवाच्या पाठीवर पडतो. मला असं वाटतं आजपर्यंत ही अशी शाबासकीची थाप कुणाच्याही पाठीवर पडली नसेल पण ते भाग्य मात्र शिवाच्या नशिबी आलं. राजाने कळकळून त्याला मिठी मारली आणि मग मात्र चाल ठरलेली आहे. शिवाला सिद्धीला भेटण्याकरता पाठवत आहे आणि इकडे सिद्धीला निरोप दिला आम्ही तह करण्याकरता तयार आहे. आणि त्यावेळेला सिद्धीचा विडा तुला ढिला पडला आणि सिद्धी म्हणतो अब आ ही गया दख्खन का चूहा शिकंजे में अल्लाह ताला की मेहरबानी हम उसे दिखाएंगे. आणि त्याच वेळा थोडा विडा ढिला पडलेला आहे आणि त्याच संधीचा फायदा राजांनी घ्यायचं ठरवलेला आहे.
इकडे शिवाला सिद्धीला भेटण्याकरता पालखीत बसून पाठवलेला आहे आणि त्याच रात्री राजे बाजी प्रभूंना घेऊन पन्हाळ्याच्या दिशेने विशाळगडाच्या दिशेने निघालेले आहे। इकडे पालखी पन्हाळ्याच्या दिशेने निघालेली आहे आणि तिकडे मात्र सिद्धी एकसारखा वाट पाहत आहे। पालखी येताना दिसली, शिवा पालखीतून खाली उतरला, दोघांची गळा भेट झाली। सिद्धी म्हणतो आव शिवाजी राजे। सिद्धीने शिवाला ओळखलं नाही, दोघही शामयनाच्या दिशेने जात आहे, परंतु एक सैनिक मात्र एकसारखा टक लावून त्या शिवाकडे पाहतो आहे आणि पाहता पाहता सहज बोलला, ये शिवाजी राजे नहीं हो सकते, ये शिवाजी राजे नहीं हो सकते असा शब्द ज्यावेळेला सिद्धीच्या कानावर पडला त्यावेळेला मात्र सिद्धी एकदम तबकला, तलवार काढली आणि शिवाच्या अंगावर चालवणार तेवढ्यात त्या सैनिकाकडे जातो। तो सैनिक आहे कोण? तो सैनिक आहे फाजल खान। फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान। फाजल खान म्हणतो, त्याला विचारलं तुम कैसे कह सकते हो ये शिवाजी राजे नहीं हो सकते? सांगितलं हुजूर उस शिवाजी को मैंने देखा है। ज्या वेळेला शिवाजी राजाची आणि अफजल खानाची झटापट झाली त्यावेळेला दोघांच्या भांडणामध्ये त्या अफजल खानाच्या हातातली कट्यार त्याच्या डोक्यावर लागली, त्याचा घाव शिवाच्या डोक्यावर पडला। त्याच्या डोक्यावर घाव पहा, घाव असेल तर तो शिवाजी नाहीतर हा दुसरा कोणीतरीच आहे। आणि त्याच वेळेला सिद्धी त्याच्या जवळ गेला, तलवारीने डोक्यावरचा मुकुट उडवला, त्यावेळेला डोक्यावर खून दिसली नाही। आता तलवार चालणार। सिद्धी विचारतो सच बोल तू ही है शिवाजी राजे? शिवा म्हणतो हा मैं ही हूँ शिवाजी राजे। सच बोल तू ही है शिवाजी राजे? अरे एक वेळा नाही 10 वेळा जरी विचारलं तरी एकच सांगेल, मीच आहे शिवाजी राजे। आता मात्र तो सिद्धी संतापलेला आहे आणि आता शेवटचं विचारतो, आखरी बार पूछता हूँ सच बोल तू ही है शिवाजी राजे? आता मात्र शिवा संतापलेला आहे, डोळे रागाने लाल झालेले आहे आणि रागाने लाल झालेला तो शिवा त्या सिद्धीला म्हणतो, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरणार मात्र शिवाजी महाराज म्हणून आहे। हे भाग्य काय कमी आहे का विठ्ठल? आणि त्याच वेळेला त्या सिद्धीची तलवार वर आकाशाच्या दिशेने गेली आणि सप्त दिशी त्याच्या गळ्यावर चालली। शीर आणि धड दोन्हीही वेगवेगळं झालं या शिवाचं। शिवा या देशाकरता, या माती करता, या धर्मा करता मेला महाराज। अहो राजांनी यांच्या उरामध्ये असं काय पेरलं होतं की राजा करता नवे नवी या धर्मा करता मरण्याकरता सुद्धा तयार होते। त्याला कारण एकच आहे, त्यांच्या डोक्यात फक्त एकच होतं, काय? जगावं तर या माती करता आणि मरावं तर या माती करता। आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडलेली प्रीत। देवदेश अन धर्मा पायी प्राण घेतला ती, शूर आम्ही सरदार आम्हा काय कोणाची भीती। शूर आम्ही सरदार आम्हा काय कोणाची भीती। शूर आम्ही सरदार काय कोणाची भीती। शूर आम्ही सरदार काय कोणाची भीती। शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती। जगावं तर या माती करता आणि मरावं तर या माती करता महाराज। मरावं तर या धर्मा करता, जगावं तर धर्मा करता। बरं का सतत हा राजा धडपडत राहिला महाराज। आणि म्हणून मला असं वाटतं आजच्या तरुणांनी त्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। आणि म्हणून असे किती जरी व्हॉट्सअपला लेख आले
नवे नवे तुकोबारांच्या वैकुंठा सोहळ्याच्या बाबतीत जरी असे काही लेख आले तरी आमचे डोकं कधी खराब होऊ द्यायचे नाही. हे महाराज आता यांचं ध्येय शपथ घेऊनच निघालेलं आहे. देव देश आणि धर्म यापासून आजचा तरुण लांब कसा जाईल याच्या प्रयत्नात हे सगळीच्या सगळी मंडळी आहे. विठ्ठल निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन ज्ञानोबा या ठिकाणी करून देतात. निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही वर्ण नाही गुण जेथे. आणि असा असणारा निर्गुण निराकार स्वरूपातला जो परमात्मा आहे ज्ञानोबा म्हणतात तो परमात्मा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. अभंगाचं दुसरं मला सांगा आतापर्यंत तुम्हाला काही त्रास दिला का? काही त्रास दिला का? काहीच नाही. मी इतक्या लांबून प्रवास करून रात्रंदिवस पळणं चालू आहे महाराजांचं. सकाळी कुठं तर संध्याकाळी कुठं एवढा लांबचा प्रवास करत आलो मी. मला सांगा कीर्तन करताना काही कुत्सरपणा दिसला का? माझ्यात दिसला का? काही बिंबीच्या डेटापासून चालू आहे की नाही? मग तुम्ही का असं करता? हात वर करा ना भजन करण्याकरता आहे की नाही? सप्तातलं मुख्य अंग तेच आहे का दुसरं काही आहे? सप्तातलं मुख्य अंग नामचिंतनच आहे महाराज. ज्ञानोबा ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर बोलतात. ज्ञानोबा म्हणतात सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावर बाकीचे दागिने असले तरी चालतील नसले तरी चालतील पण मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे आहे की नाही? तसं सप्ताहामध्ये बाकीचे कार्यक्रम असले तरी चालतील नसले तरी चालतील पण मंगळसूत्र म्हणजे नामस्मरण हे असलंच पाहिजे आणि तेही आपलंच असलं पाहिजे. शेजारचं उसणं आणून कामाचं नाही. हा कामाचं आहे का शेजारचं? मला सांगा कीर्तनकार बाहेरचे बरोबर, साऊंडवाले बाहेरचे, गायनाचार्य बाहेरचे, मृदंगाचार्य बाहेरचे, मंडपवाले बाहेरचे, ज्या चटईवर बसले त्या चटया बाहेरच्या. तुमचं काय इथं? तुमचं काय? कमीत कमी नामस्मरण तर स्वतःच असलं पाहिजे. करा मग हातवर करा करा लाजू नका. हा मधातलं हे खरग पडलं इथं जरा. हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भगवान
सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरे, पाता पाणे दुरी सारोनिया. साधकांनी सांगितलं, मावळी तुम्ही सांगितलं की तो परमात्मा डोळ्यांनी पाण्याचा विषय नाही, मग तुम्ही कसं पाहिलं? ज्ञानोबा म्हणतात, खऱ्या अर्थाने तो परमात्मा जो मी पाहिला, माझ्या साधनेद्वारा तो परमात्मा मी पाहिला. प्रकार त्या परमात्म्याला पाहण्याकरता दृष्टी सुद्धा तशीच लागेल ना महाराज. वेदांत शास्त्रामध्ये दृष्टी, दृष्ट आणि दृष्टवा असं म्हटलं गेलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, तो परमात्मा मी माझ्या साधनेद्वारा पाहिला. साधकांनी विचारलं, माऊली तुम्ही तो परमात्मा पाहिला, पण आम्हाला जर त्या परमात्म्याला पाहायचं असेल तर कुठं पाहावं? ज्ञानोबा म्हणतात, काळजीच करू नका. निर्गुण निराकार स्वरूपातला जो परमात्मा आहे तो आता सगुण साकार झालेला आहे, आणि सगुण साकार होऊन तो पंढरपूरला विठेवर उभा आहे. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जी ज्योत आहे बरं का, ही ज्योत तिथूनच निघालेली आहे, आणि तुम्ही आम्ही मेल्यानंतर ही ज्योत पुन्हा जाऊन तिथंच मिळणार आहे. पण या संपूर्ण ज्योतीची एक मूळ ज्योत तो परमात्मा आहे, आणि तो परमात्मा पंढरपूरला विठेवर उभा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. ज्योतीची निज ज्योती, ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव माने. ज्योतीची निज ज्योती, ज्योतीची निज ज्योती, ज्योतीची निज ज्योती, ज्योती निज ज्योती, ज्योतीची ज्योती, ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव माने. ज्योतीची निज 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 ज्योती, ज्योतीची निज ज्योती, तेही उभी मूर्ती विटेवारी, तेही उभी मूर्ती विटेवारी, तेही उभी मूर्ती विटेवारी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी. पाने दुरी
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विठेवरी. ज्ञानोबाराय म्हणतात निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो आता सगुण साकार झालेला आहे आणि सगुण साकार होऊन तो पंढरपूरला विठेवर उभा आहे. तुम्हाला जर त्या परमात्म्याला पाहायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल? पंढरपूर येथे जावं लागेल. त्या ठिकाणी संपूर्ण मूळ ज्योतीची ज्योत तो परमात्मा आहे आणि तो परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे असं ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विठेवरी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोण्या. साधकांनी अर्थात साधू संतांनी तो परमात्मा पहिल्यांदा आपल्या साधनेद्वारा पाहिला आणि पाहिल्यानंतर स्वतःपुरता ठेवला नाही, जगाला ओरडून सांगितला पाहिला पाहिला नंदाचा नंदन. जगाला ओरडून सांगितला. आणि ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात तो निर्गुण निराकार स्वरूपातला परमात्मा सगुण साकार झाला आहे आणि तो पंढरपूरला विठेवर उभा आहे. झालेली सेवा भगवंताच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो. 15 मिनिटं वेळ झाली त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो. जाता जाता पुन्हा तरुण मंडळींना माझी एक विनंती आहे, व्यसन आणि फॅशनच्या आहारी न जाता या देशाकरता, या मातीकरता, या धर्माकरता जे काही करता येत असेल ते करण्याचा प्रयत्न करा. तरुण या शब्दाची व्याख्या काय आहे? तरुण कुणाला म्हणतात? तरुण ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणतात तरुण. ही आहे का तरुणाची व्याख्या? नाही. या देशाची जबाबदारी, या मातीची जबाबदारी, ज्या धर्मामध्ये जन्माला आला असेल त्या धर्माची जबाबदारी, ज्या गावात जन्माला आला असेल त्या गावाची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला म्हटलं जातं तरुण. ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणता येणार नाही तरुण. आजपर्यंत या देशाकरता, या मातीकरता तरुणांनी बलिदान दिलं. आता बोलायचं झालं तर 12 इथंच वाचतील, जाऊ द्या, आता सांगत बसत नाही. फक्त तरुण मंडळींना माझी एकच विनंती आहे, आपलं ध्येय प्राप्त करण्याकरता जीवनात अतोनात प्रयत्न करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, आपलं ध्येय प्राप्त करण्याकरता जीवनात अतोनात प्रयत्न करा. मग लोकांनी तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवितात आणि हुशार लोक तोच इतिहास फक्त वाचतात. म्हणून तरुण मंडळींना माझी विनंती आहे, एकच विनंती आहे,
व्यसने सगळी सोडून द्याना सरळपणाने जीवन जगाना ऐका हा भाव जीवाचा जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कोणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा। झालेली सेवा भगवंताच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओम तपस्वी नमो नमः शंकर कीर्ति नमो नमः परसिद्धासी निवासी आत्म कोटि कोटि नमो नमः। ओम तपस्वी नमो नमः शंकर कीर्ति नमो नमः परसिद्धासी निवासी आत्म कोटि कोटि नमो नमः। जटाधार का नमो नमः भस्म चर्चिता नमो नमः सद्गुरुनाथा शंकर गिरि कोटि कोटि नमो नमः। जटाधार का नमो नमः भस्म चर्चिता नमो नमः सद्गुरुनाथा शंकर गिरि कोटि कोटि नमो नमः। ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः श्री गजानन योगी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय जय